नमस्कार मित्र, मी अथर्व गायकवाड. आज तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण पॅकिंगचा पण विषय आहे, कारण आता दिवस कमी राहिले. तर पॅकिंगसाठी कपडे पण काढलेत आपण बाहेर, आणि अजून कपडे थोडे येणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज बाबांचं दर्शन घ्यायचं आहे ते मंदिरामध्ये आपल्या गावातल्या, कारण तर पालखीत सजावटीचं काम आज तर आपल्याला पूर्ण करायचं आज, नाही तर उद्या, नाही तर मग आपल्या अंगावर लोड येईल, कारण दुकानातलं पण काम असतो आणि पालखीत जाऊन काम करायचं आहे. त्याच्यामुळं आज बहुतेक आज पालखीचं पण काम करून घेऊ असं चाललं विचार, कारण 2 दिवस भरपूर लोड होता शॉपमध्ये, त्याच्यामुळं काही जमलं नाही. तर आज आपण बघू का आता पहिला इकडचं थोडं काय काम करू उरकून, आणि नंतर मग मंदिरात जाऊन आपण पालखी बघू कसं काय, आणि नंतर मग दुपारी सजवायची प्लॅनिंग करू. तर नमस्कार. आपण आता बाबांचे दर्शन घेण्यासाठी गावातल्या मंदिरात जाणार आहोत. तर बघूया कितपर्यंत काम झालं, किती काम चालू आहे ते, आणि आपले पालखी जाऊन सजावटीचं काम बघायचं आहे. तर बघू आता किती काय कसं पालखीचं सजावट करायची आहे, आणि किती फॉर्म वगैरे आहेत ते पण बघायचे आहेत आपल्याला, आणि ते पण बघू पुढे कसं काय ते. आणि आपलं हे बघा, पॅकिंग अजून केली नाही. टी शर्ट ट्रॅक वगैरे जे काय ते इथेच पडले आहेत. त्यात आपण काय थोड्या वेळात किंवा बघू 1-2 दिवसामध्ये करून घेऊ पॅकिंग. आणि मग आता चला आपण जाऊया मंदिरात. होतो आपण आता मंदिरात, बघूया काय काम आहे ते, आणि पालखीचं काय काम चालू आहे, आणि फॉर्मचं काय काम चालू आहे ते बघूया आपण. पालखीचं थोडा जवळ त्यांचं सजावटीचं काम राहिलं, म्हणजे पालखीवरून हे केलं ना का नंतर आपल्याला लाईटचं काम करता येईल. बोला. हो, हे बघा बाबांची आज किती सुंदर दिसतात बाबा. बघा, ती बाबांची प्रतिमा आज किती भारी दिसते. आणि आता मी फॉर्मकडे बघूया. फॉर्मचं पण काम चालू आहे. बोरखारची सायराम आले आहेत त्याचे फॉर्म फिलअप करण्यासाठी. फॉर्म फिलिंगचं काम कंटिन्यू चालू आहे. एकदम जोरात सुरत काम चालू आहे पालखीचं. जर तुम्ही बघू शकता, तो वरून जो पालखीचा जो टॉप आहे याची फिटिंग होईल पूर्णपणे. याची फिटिंग होणार पूर्णपणे, म्हणजे ते पॅक होईल, म्हणजे ते काय धूल वगैरे जे काय सगळे ते जाणार नाही आतमध्ये. तुम्ही बघू शकता अशोक जितेकर सायराम आणि सत्यन सायराम हे कामं करत आहेत. आणि इकडे फॉर्म फिलिंगचं काम चालू आहे. अध्यक्ष पण आले आहेत आता दिंडीचे, अमर सायराम. आणि अशोक सायराम म्हणजे यांचं काम जोरदार असतं, कधीच कमी नाही कामासाठी. एकदम अचूक आणि एकदम अतूट कामासाठी एकदम भक्कम व्यक्ती. आणि आमचे सत्यवन सायराम पण जे एकदम मनावर घेतलं कामाचं ते कामावर मनावर करूनच टाकणार काम. आणि आमचे बाबा. तर बघूया आता आपण शॉपमध्ये जाऊ, कारण वेळ पण झाला आहे आणि फोन पण येतात. फोन ॲक्च्युली फ्लाईट मोडवर टाकून ठेवला, कारण फोन येतात म्हणून. तर आपण इथून आता निघू आणि मग घरी जाऊ, घरून मग दुकानात जाऊ. चला, ओम साहेब आलेलो आहोत घरी. आता घरी बॅग वगैरे घेऊन आता आपण शॉपमध्ये जाऊ. शॉपमधून जायला टाईम झाला, 10 वाजले, आणि फोन पण येतात. तर आपण आता निघूया दुकानाकडे. आता चला, आता दुकानात भेटू आपण. तर शॉपमध्ये आलोच आपण. बघू आता आज काम काय नाही आहे. जर काय काम असलं तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेल. तर पण नाही, काय काम नाही, तर बसलो आता. बघू आता फोन करतो मित्राला, आणि जर त्याच्याकडे जर वेळ असेल तर मग साई मंदिरात जातो गावच्या, आणि पालखी सजवायचा काय कार्यक्रम आहे ते जरा सजवण्याचं काम करतो. मंदिरामध्ये जायला भेटलं नाही, कारण मित्र बिझी आहे. त्याच्यामुळं आज मंदिरात जाणं कॅन्सल झाला. तो बोलतो उद्या करू आपण. मग त्याच्याकडे एक तर जेवायला जाताना एक जस्ट कस्टमर आले, त्याने एक स्पीकर आणला होता, तुम्हाला दाखवतो मी. हा तो स्पीकर आहे, मिनी कारवान. याचा प्रॉब्लेम असा आहे की हा पॉवर ऑन होत नाही. आता त्याला खोलून बघू आपण काय प्रॉब्लेम येतो.
आणि याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे तुम्ही तो डायग्नोस करतो आणि मग तुम्हाला सांगतो का याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि हा कशा प्रकारे दुरुस्त होईल तो व्हिडिओमध्ये. याला तर खोललेला आहे मी, बघू शकता. ही त्याची बॅटरी आहे. बॅटरी थोडी फुगल्यासारखी वाटते मला, तर मी पहिला त्याला अर्धा एक तास थोडं चार्ज करतो आणि बॅटरीचा रिस्पॉन्स बघतो काय आहे, नाहीतर मग बॅटरी चेंज करायला लागेल असं मला वाटतं आहे. तर तुम्ही बघा कंटिन्यू का कसं काय याचं काम होतं आहे, काय केल्यानंतर हा ओके होतं आहे का. याचा आवाज चालू केल्यानंतर आहे ना, आवाज कट 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 आवाज येतो आहे. याचा त्याची बॅटरीच खराब आहे, कारण बॅटरी सपोर्ट करत नाही. तर आपण बघू आता याचा काय कसं काय काम होतं. ओम साईराम सगळ्यांना. याच्या पुढची व्हिडिओ मी बनवली नाही, कारण माझी तब्येत थोडी खराब झाली मध्येच, त्याच्यामुळे मी याच्या पुढे व्हिडिओ बनवली नाही. तर आजची व्हिडिओ इतकीच. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. ओम साईराम.